नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सी व्ही रामन परीक्षा बालवैज्ञानिक बालवैज्ञानिक परीक्षेसाठी उपयुक्त असणारे परिसर अभ्यासातील प्रश्न, ज्या नोट्स तुम्ही वापरता त्यावरचे प्रश्न पाहणार आहोत इयत्ता 5वीचे. पण मी तुम्हाला एक सांगू शकतो, हा जो अभ्यास आहे हा तुम्ही इतर सर्वच परीक्षांसाठी उपयुक्त तुम्हाला ठरू शकेल. मग त्या परीक्षा TET असेल, NMMS असेल किंवा आणखी इतरही सर्वच, मग त्या तलाठी असतील, सगळ्याच असतील. म्हणजे जरी तुम्ही इयत्ता 5वीचे असाल किंवा आणखी कुठल्या इयत्तेचे असाल किंवा तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा देत असाल, तरी तुम्ही हा व्हिडिओ अवश्य पाहायला हवा. आणि 5वीच्या मुलांनी किंवा 6वीच्या मुलांनी तर सी व्ही रामनसाठी हा व्हिडिओ नक्कीच, ही सगळी जी आपण नोट्स पूर्ण बनवणार आहोत, यावर चर्चा करणार आहोत, हे पूर्ण बघायला हवेत. ठीक आहे, ओके. चला तर मग आपण सुरुवात करू. तुमच्यासमोर स्क्रीनवर आता प्रश्न दिसत आहे. पहिला प्रश्न आहे जो मी वाचतो, तुम्हाला बघायला मिळेल. जर स्क्रीन छोटा असेल तर तुम्ही झूम करू शकता. खालीलपैकी पहिला प्रश्न आहे, प्रकरणाचं नाव आहे काही आंतरेंद्रिय. खालीलपैकी आंतरेंद्रिय कोणते? विच इज ॲन इंटरनल ऑर्गन. म्हणजेच शरीराच्या आतमध्ये असणारे आंतरेंद्रिय कोणते? ओके. या प्रश्नाच्या अनुषंगाने तुमच्यासमोर मी जे पर्याय ठेवलेत त्यांचे चित्र आहेत. बघा आता पहिलं चित्र, पहिला जो पर्याय आहे तो बघू. आपण या नोट्सच्या माध्यमातून घटक समजून घेणार आहोत. पहिला पर्याय त्यांनी दिलेला आहे हृदय. कोणता आहे? हृदय. मग हृदयामध्ये हृदय कुठे असतं बघा बरं. त्यांनी काय विचारलं आहे? आंतरेंद्रिय. शब्द आहे आंतरेंद्रिय, जे आतमध्ये असतील, शरीराच्या आत. ओके, ही साधी गोष्ट आहे. मग हृदय जर आपण बघितलंच तर हे पहिलं चित्र आहे हृदयाचं. हे बघा, ह्या छातीच्या बरगड्या आहेत, याला छातीचा पिंजरा. पुढे संदर्भ येणार आहेत, आणखी प्रश्नांमध्ये उत्तर येणार. हे हृदयाचं लोकेशन आहे, येत आहे लक्षात. हृदय हे बरगड्यांच्या आतमध्ये बसलेलं आहे. थोडंसं डाव्या बाजूला अधिक झुकलेलं आहे बघा, या इमेजला या डाव्या बाजूला झुकलेलं आहे. ठीक आहे, बरगड्यांच्या आत. म्हणजे हृदय हे आंतरेंद्रिय आहे. पहिला पर्याय बरोबर आहे. ओके. मेंदू. मेंदू कुठे आहे? कवटीच्या आतमध्ये. हे जे दुसरं चित्र आहे हे मेंदूचं आहे. हा मेंदू आहे, दुसरा मेंदू. ठीक आहे. मग कवटीच्या आतमध्ये हा जो काही दिसतोय हा आहे मेंदू. ओके. मग हाही कवटीच्या आतमध्ये आहे, म्हणजे हाही आंतरेंद्रिय आहे. दुसराही पर्याय बरोबर आहे. त्यानंतर फुफ्फुस. फुफ्फुस बघा, ही तिसरी जी इमेज तुमच्या समोर आहे, हे जे दोन लोब दिसत आहेत तुम्हाला इथं बरगड्यांच्या आतमध्ये, हृदयाच्या बाजूला असतात यांची स्थिती, हृदयाच्या खालच्या बाजूला. हा पहिला आणि हा दुसरा, दोन फुफ्फुस आहेत. तर हे सुद्धा बरगड्यांच्या आतमध्ये आहेत, या बरगड्यांच्या आत. म्हणजे हे सुद्धा आंतरेंद्रिय आहेत. मग तिन्हीही आंतरेंद्रिय आहेत, याचा अर्थ इथं चौथा पर्याय वाचा, सर्व, ऑल ऑफ दीज, यातील सर्वच आंतरेंद्रिय आहेत. आले लक्षात? ओके. पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता, दुसरा प्रश्न आपण वाचत आहोत, खालीलपैकी कोणता अवयव छातीच्या पिंजऱ्यात आढळतो? तुम्हाला लक्षात घ्यायचे, खालीलपैकी कोणता अवयव छातीच्या पिंजऱ्यात आढळतो. आता तुम्ही सहज उत्तर देऊ शकाल. छातीच्या पिंजऱ्यात बघा, मेंदू हा तर छातीच्या पिंजऱ्यात नाही. हा कुठे आहे? कवटीमध्ये. हा कुठे आहे? मेंदू डोक्याच्या कवटीत. कवटीत आहे, म्हणजे पिंजऱ्यात आहे का? नाही. त्यानंतर हृदय कुठे आहे? छातीच्या पिंजऱ्यामध्ये. बरोबर, हृदय पिंजऱ्यात आहे. ओके. त्यानंतर पुढचा, हृदय पिंजऱ्यात आहे, त्याला आपण ओके. नंतर लंग्स. लंग्स म्हणजे फुफ्फुस, तेही पिंजऱ्यात आहे, त्यालाही ओके करू. मग चौथा पर्याय काय दिला? हृदय व फुफ्फुस, हार्ट आणि लंग्स, या कुठे आहेत? छातीच्या पिंजऱ्यात. म्हणजे हृदय आणि फुफ्फुसे. आलं लक्षात? हे दोन. चला ओके, पुढचा प्रश्न पाहू. तिसरा प्रश्न आपण वाचतो आहोत, सायकल चालवताना तोल सांभाळण्याचे काम कोण करते? तर यासाठी मी तुम्हाला आधी थोडीशी माहिती देतो. हे जे 3 अवयव आहेत यांचे काम आपण बघू. हे जर हृदय दिसते तुम्हाला, यामध्ये रक्तपुरवठा, रक्ताभिसरणाचं काम चालतं. इथं लिहित नाही मी ते, आपल्याला मेंदूचा विचार करायचा म्हणून.
पुढे परत सविस्तर सांगेल. इथे रक्ताभिसरणचं काम चालतं. म्हणजे रक्त जर हृदय शरीराला वाटप करत असेल, हृदय हे रक्तासंबंधात आहे. कशा संदर्भात? रक्तसंदर्भ, रक्ताभिसरण त्याचं काम आहे. त्यानंतर फुफ्फुसे जी आहेत ती श्वसनासंदर्भात आहेत. फुफ्फुसे जी आहेत ती श्वसन, त्यांचं काम आहे श्वसन. मग शरीराचं सगळं नियंत्रण बघा, इथं कॉम्प्युटरसारखं दिसतंय का? न्यूरॉन्स हे जे लाईट दिसत आहे त्याच्यामध्ये, कवटीच्या आतमध्ये असणारा मेंदू हा डोक्याच्या वरती काय आहे? वरच्या भागात खालच्या सगळ्या शरीराचं नियंत्रण तो सांभाळतो. यातही पुन्हा छोटा मेंदू इथे असतो, मानेच्या मागच्या बाजूला डोक्याच्या ठिकाणी. इथे मी छोटा दाखवतो. हा स्पेशली सगळं कोऑर्डिनेशन पाहतो. तुम्ही उभे राहिल्यानंतर जे कोऑर्डिनेशन आहे तो छोटा मेंदू पाहिल. चालताना, बॅलन्स करताना, सायकल चालवताना छोट्या मेंदूचं काम संतुलनाचं आणि नियंत्रणाचं काम मोठ्या मेंदूचं आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर आपण बघू आता. सायकल चालवताना तोल सांभाळण्याचे काम कोण करतं? हृदय करतं का? नाही, कारण हृदय काय करतं? रक्ताभिसरण. मेंदू करतो का? ओके, ते माहिती आहे, पुढचं बघू. फुफ्फुस काय करतात? फुफ्फुसे श्वसनाचे काम करतात. ओके. किडनी म्हणजेच आपलं शरीरामध्ये जे काही वेस्ट तयार होतं ते फिल्टर करण्याचं काम करतं. त्यामुळे किडनी नाही. आपण किडनी पुढे समजून घेऊ. या प्रश्नाचं उत्तर आपलं मेंदू. ब्रेन हा नियंत्रणाचं काम करतो. ओके. पुढचा प्रश्न आपण पाहत आहोत, चौथा प्रश्न. खालीलपैकी कोणते कार्य मेंदूचे नाही? आता तुम्ही सहज सांगू शकाल कोणते कार्य नाही. बघा, शरीरावर नियंत्रण ठेवणे, यस, आपण ते पाहिलं, ते आहेच. मेंदू ते काम करतोच. नियंत्रण ठेवणं, नियंत्रण हा शब्द मी आधीच त्यासाठी लिहिला होता. त्यानंतर मेंदू नियंत्रण ठेवतो. पुढचं तुम्ही झूम करूनही बघू शकता. सुसूत्रता ठेवतो, यस, कोऑर्डिनेशन करतो. सुसूत्रता ठेवतो. त्यानंतर त्यालाच इंग्लिशमधून कोऑर्डिनेशन म्हणतात. कोऑर्डिनेशन करतो, ठीक आहे. त्यानंतर निर्णय घेतो, यस, स्मरणात ठेवतो. त्यांनी पर्यायाला थोडा जोड दिलेले बघा. निर्णय घेणे आणि स्मरणात ठेवणे म्हणजे डिसिजन आणि रिमेंबरिंग. हो. मग रक्ताभिसरण करतो का? नाही, मेंदूचं ते काम नाही. ते काम तुमच्या हृदयाचं आहे. जे हृदय आंतरेंद्रिय आहे, बरगड्यांमध्ये बसलेलं आहे. म्हणजे प्रश्न होता कोणतं काम करत नाही, तर आपला उत्तर आहे रक्ताभिसरण करणे हे काम तो करत नाही. ब्लड सर्क्युलेशन इज नॉट अन फंक्शन ऑफ ब्रेन, इट इज अ फंक्शन ऑफ हार्ट. ओके. चला पुढचा प्रश्न आपण पाहत आहोत, पाचवा. निरोगी व्यक्तीचे दर मिनिटास हृदयाचे ठोके किती पडतात? विच इज द बीट ऑफ हेल्दी पर्सन? मी उत्तर देतो कारण हे माहितीपूर्ण उत्तर आहे, माहितीच सांगायची यामध्ये. हृदयाचे दर मिनिटास ठोके 72 पडतात. ठीक आहे, हृदयाचे ठोके दर मिनिटास 72 पडतात. हीच कंडिशन आपल्या हातावरती जी नाडी असते, हाताला जी नाडी आहे किंवा मानेजवळ जी नाडी आहे, आपण नाडीच म्हणू तिला, नाडीचे ठोके सुद्धा 72 असतात. हृदयाचेच ठोके आपण नाडीवरती मोजू शकतो. डॉक्टर बघा आपला इथं त्यांचं स्टेथोस्कोप लावतात, कानात घालतात आणि छातीवर ठेवतात, तर त्यावेळी ते ठोके मोजतात. किंवा आयुर्वेदिक डॉक्टरकडे गेले तर ते नाडीचं सेन्सेशन मोजतात, म्हणजे तुमचा हात पुढे घेणार आणि नाडी, ते पण 72 आणि हे सुद्धा 72. ओके, ठीक आहे. सहावा प्रश्न. निरोगी व्यक्तीचे एका मिनिटात नाडीचे ठोके किती पडतात? ते उत्तर आता आपलं आलेलं आहे 72, वरचे 72. ओके. पुढचा प्रश्न आपण पाहत आहोत, सातवा प्रश्न. तुमच्यासमोर नोट्स तुम्ही असू द्यात किंवा तुम्हाला जर अक्षर बारीक वाटलं तर झूम करा. पंपाप्रमाणे कोणता अवयव काम करतो? पंपाप्रमाणे कोणता अवयव काम करतो? मी यातलं उत्तर सरळ देतो. जर हृदयाचे ठोके पडत असतील, आधीच आपण उत्तर बघितलं, हृदयाचे जर ठोके पडत असतील तर ते ठोके म्हणजे धडधडणे. धडधडल्याशिवाय पंप काम करतो का? नाही. मग जर पंपासारखं काम कोण करीत असेल? आले लक्षात? हृदय. त्याला रक्त जर सगळीकडं फोर्समध्ये पाठवायचं आहे, अगदी डोक्यापर्यंत, खालून वरच्या लेवलपर्यंत जर रक्त पाठवायचं असेल तर त्याला मोटरसारखं काम करावं लागतं. हार्ट इज अ पंपिंग स्टेशन ऑफ ह्युमन बॉडी. वाक्य काय आहे? हार्ट इज अ पंपिंग स्टेशन ऑफ ह्युमन बॉडी.
म्हणजेच हृदय हे आपलं पंपिंग स्टेशन आहे. ओके. पुढचं, विद्यार्थ्याच्या छातीच्या पिंजऱ्यातल्या बरगड्यांची संख्या किती? बघा इथं स्वतंत्र बरगड्यांची संख्या विचारलेली आहे. छातीच्या पिंजऱ्यातील बरगड्यांची संख्या, छातीच्या पिंजऱ्यातील इथं दिलं, तर त्यामध्ये खाली त्यांनी 24 दिलाय, 36 दिलाय, 23 दिलाय आणि 4 पर्याय दिलाय. तर यामध्ये पिंजरा सोडून बरगड्या स्वतंत्र 4 असतात. ओके, उत्तर 4 आहे. पुढचं, 9वा, हा वायू मानवाला श्वसनासाठी उपयुक्त आहे. याचंही उत्तर काय आहे? मानवाला कोणता वायू उपयुक्त आहे? तर याचं उत्तर मी सांगतो, कारण ते तुम्हाला माहितीपूर्ण म्हणून लक्षात राहील. याचं उत्तर आहे ऑक्सिजन, ज्याला आपण O2 म्हणू. ऑक्सिजन, मराठीमधून ऑक्सिजन. ठीक आहे, तिथं पर्याय आहे दिलेला. पर्याय क्रमांक 4, ऑक्सिजन हा शरीराला उपयुक्त आहे. आपली फुफ्फुसं काय करतात? नाकातून नासिका ग्रसने वाटे जी श्वासनलिकेतून तो वायू हवा आपण आत घेतो, ती हवा संपूर्णपणे बरगड्यांमध्ये या फुफ्फुसामध्ये ती जाते. त्यातनं उपयुक्त असणारा ऑक्सिजन शरीरात शोषला जातो. जो आत घेतला जातो तो यालाच प्राणवायू म्हणतात. काय म्हणतात? प्राणवायू. ओके, ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू. मानव उच्छवासाद्वारे, उच्छवास म्हणजे शरीरातून हवा बाहेर टाकणे, उच्छवास. प्रश्न पहा, उच्छवासाद्वारे कोणता वायू बाहेर सोडतो? इथं पर्याय आहे नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन, हायड्रोजन. उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड. कसं ते बघू आपण. आपण आधीच समजून घेतलं की श्वसनावाटे हवा आत आली, त्यातनं आपण O2 महत्त्वाचा आपल्याला घेतला, प्राणवायू. मग आपल्या शरीरात अनावश्यक असणारा तयार झालेला कार्बन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, डाय म्हणजे 2, ऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड. हे बघा इथं 2 दिसत आहेत. ओके, कार्बन डायऑक्साईड हा कार्बनचा C, याचा O. सगळ्याच मुलांनी लक्षात घ्यायचे. हे असं शॉर्ट फॉर्ममध्ये लक्षात ठेवलं की होतं, पुढे हे तुम्हाला कळेल. याला संज्ञा म्हणतात. कार्बन डायऑक्साईड हा आपल्याला अनावश्यक असतो, तो आपण बाहेर सोडतो. काय करतो? बाहेर सोडतो. कोणता सोडतो? CO2. कार्बन डायऑक्साईड हा अनावश्यक असतो, तो आपण बाहेर सोडतो. पुढचा प्रश्न आपण पाहत आहोत. खालीलपैकी कोणते उपकरण आंतरेंद्रिय पाहण्यासाठी वापरतात? याचा विचार आपण अशा पद्धतीने करू की टॉर्च. मग टॉर्च वापरतात का? नाही. बॅटरीने दिसेल का? नाही. स्टेथोस्कोप डॉक्टर कानात घालतात आणि त्याने ठोके मोजतात, त्याने आतले अवयव दिसण्याचं काहीच कारण नाही. इथं चौथा पर्याय बघा, 3D गॉगल्स. गॉगल म्हणजे चष्मा, बाहेरनं बघितलं तर काहीच दिसणार नाही. सोनोग्राफी. सोनोग्राफी म्हणजे एक यंत्रणा आहे, मशीन, जे डॉक्टरांच्या मोठ्या दवाखान्यामध्ये बसवलेलं असतं. तिथे गेल्यानंतर डॉक्टर पेशंटला बेडवर झोपवल्यानंतर त्याच्या पोटावरती एक हँडलसारखं मशीन असतं, त्याने ते फिरवतात आणि त्यातनं जो डाटा कलेक्ट होतो तो मशीनला जातो. जो स्क्रीनवर दिसतो ते सोनोग्राफी. त्यामुळे आंतरेंद्रिय पाहू शकतो आपण. हे आतले जे फोटो आहेत ना, हे सगळे तशाच इमेजिंग्स आहेत. पुढचा प्रश्न आहे, वेगळे घटक ओळखा. तर यात 4 पर्याय बघू. जीभ, दात, हात आणि हृदय. आता हे तुम्हाला लगेच लक्षात आलं असेल. जीभ ही वेगळी आहे. ठीक आहे. दात, हात हे सगळे 3ही पर्याय वेगळे आहेत, कारण हृदय हे आंतरेंद्रिय आहे. हृदय काय आहे? आंतरेंद्रिय. हृदय हे बरगड्यांच्या आतमध्ये, त्यामुळे ते वेगळं आहे. ओके. पुढचा, वेगळा शब्द शोधा. फाइंड आउट द ऑड मॅन आउट. हृदय, मेंदू, किडनी आणि जीभ. बघा, हृदय आंतरेंद्रिय, मेंदू आंतरेंद्रिय, किडनी आंतरेंद्रिय. मग वेगळा शब्द यातला सुद्धा आहे जीभ. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर चौथा आहे सहसंबंध लिहा. राईट द कोरिलेशन बिटवीन सेकंड पेअर. मेंदू, कवटी. जर मेंदू कवटीत असेल तर मग छातीचा पिंजरा. मग त्याने काय लिहिलंय? मेंदू जर कवटीत असेल तर हृदय कुठे असेल? छातीच्या पिंजऱ्यामध्ये. ओके, आले लक्षात? ठीक आहे. या प्रकरणातले आपण शेवटचे 2 प्रश्न पाहत आहोत. यातला प्रश्न आहे, शेवटचे 2 प्रश्न आपण बघत आहोत. यातला 15वा प्रश्न आहे, मी कोण? हू ॲम आय? मी शरीरभर रक्ताभिसरण करतो. कोण आहे? आपण बघितलेच,
हृदय शरीरभर रक्ताभिसरण करतं. ओके. त्यानंतर शेवटचा प्रश्न, हृदयाचे कार्य व्यवस्थित चालू आहे का हे तपासण्यासाठी कोणते यंत्र वापरतात? तर याचं उत्तर ECG आहे. ECG. ठीक आहे. चला, खालील तुम्हाला जर पाहायचे असतील तर आधीच्या प्रश्नांची उत्तरं इथं दिलेली आहेत. तुम्हाला हा घटक चांगला समजला असेल तर आपल्या मित्रांना कळवा आणि पुढे आपण सर्वच प्रकरणांचे व्हिडिओ घेणार आहोत, ते सुद्धा अवश्य बघा. चला आता थांबतो. गुड डे. बाय. आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा.